नमस्कार मित्रांनो, 11वी सायन्स सब्जेक्ट क्रॉप सायन्स. आता आपण बघणार आहोत टॉपिक सेकंड. त्यामध्ये फिजिओलॉजिकल फंक्शन आहे टॉपिकचं नाव. त्यामध्ये पॉईंट्स आहेत ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, सेकंड आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स, थर्ड आहे कार्बन ॲसिम्युलेशन अँड रेस्पायरेशन, फोर्थ आहे डॉर्मन्सी अँड मॅच्युरिटी. आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहेत ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. बघू ग्रोथ. A small seed under favorable condition starts germination and forms seedling, and this seedling is grows into a huge mature tree. This is called growth. ग्रोथ म्हणजे काय, एक स्मॉल सीड आहे ते फेवरेबल कंडिशनला जर्मिनेशन स्टार्ट होतं त्याचं, अँड इट फॉर्म सीडलिंग अँड दिस सीडलिंग इज ग्रोज इन टू अ ह्यूज मॅच्युरिटी. आणि ते सीडलिंग जे ग्रो होत त्याच्या मॅच्युरिटी म्हणजे कन्वर्ट होतं, त्यालाच आपण ग्रोथ असं म्हणतो. नेक्स्ट बघू. इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स फिजिओलॉजिकल प्रोसेस. ही कॉम्प्लेक्स फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे इट इन्क्ल्यूड्स ऑल ऑफ द फाजेस ऑफ प्लांट, दॅट इज लिनियर इन्क्रीजेस, गेन इन वेट, इन्क्रीजेस इन डायमेन्शन, सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट एक्सेट्रा. म्हणजे ग्रोथमध्ये फाजेस जे आहेत त्या ग्रोथच्या प्लांट ग्रोथच्या त्या ह्यामध्ये इन्क्लूड होतात, म्हणजे कशा पद्धतीने ग्रोथ होते. नेक्स्ट आहे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ लाईक इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम, साईज, मास अँड ड्राय वेट मे नॉट डिनोट ग्रोथ अंडर ऑल कंडिशन. नेक्स्ट आहे ग्रोथ इज डिफाइंड ॲज परमनंट अँड इरिव्हर्सिबल चेंज इन एनी डायमेन्शन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम ऑर इट्स पार्ट. म्हणजे ग्रोथ काय परमनंट अँड इरिव्हर्सिबल चेंज आहे प्लांटमधला किंवा ऑर्गॅनिझमचा. नेक्स्ट बघू. ग्रोथ इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे आहेत त्यासाठी ग्रोथ हा इम्पॉर्टंट पार्ट आहे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. नेक्स्ट बघू. प्रायमरी स्टेज ऑफ ग्रोथ ऑफ सेल आर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. म्हणजे ग्रोथची प्रायमरी स्टेज काय आहे तर वॉटर ॲब्सॉर्प्शन अँड न्यूट्रिएंट आणि वॉटर ॲब्सॉर्प्शन अँड मेंटेनन्स ऑफ हाय टर्जर प्रेशर ऑफ द सेल. आणि टर्जर प्रेशर मेंटेनन्स करणे सेलचं. आणि टर्जर प्रेशर म्हणजे काय, ते फोर्स आहे. इट इज द फोर्स विदिन द सेल दॅट पुश द प्लाझ्मा मेम्ब्रेन अगेन्स्ट द सेल वॉल. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते सेल वॉलच्या अगेन्स्ट पुश करण्याचं काम करतं. म्हणजे ते त्यावेळेस जे प्रेशर लागतं ना त्याला टर्जर प्रेशर असं म्हणतात. नेक्स्ट आहे न्यू सेल मटेरियल्स आर डिपॉझिटेड ऑन द स्ट्रेच्ड सेल वॉल अँड न्यू सेल्स आर फॉर्म फॉर these cells new protoplasm is formed. नेक्स्ट बघू. द ड्राय मॅटर इज डिराइव्ड फ्रॉम द फूड मटेरियल प्रोड्युस्ड बाय प्लांट्स. जे ड्राय मॅटर आहे ते प्लांट्सपासून ते प्रोड्यूस केलं जातं फूड मटेरियल्स. मेरिस्टीम आर द रिजन ऑफ ॲक्टिव्ह ग्रोथ. म्हणजे जे ॲक्टिव्ह ग्रोथचं रिजन काय तर मेरिस्टीम, म्हणजे तिथून जे ग्रोथला सुरुवात होते मेरिस्टीमपासून. ग्रोविंग स्टीम असं पण म्हटलं जातं. म्हणजे ग्रोविंग अ न्यू सेल इन यंग सीडलिंग्स ॲट द टिप ऑफ न्यू रूट्स. म्हणजे तिथून यंग सीडलिंग म्हणजे ग्रो होते, तिथून सेल्स ग्रो होतात मेरिस्टीमपासून. नेक्स्ट आहे द सेकंडरी मेरिस्टीम comprised of the cells of vascular combia. Next बघू. The secondary meristem divided longitudinally followed by transverse enlargement so that the thickness of stem increases. The internodes, leaves, flowers and fruits growth. The activity of intercalary meristem. ग्रोथ इज युजली व्हेरी स्लो इन प्लांट. म्हणजे प्लांटमध्ये ग्रोथ ही स्लो असते. इट इज डिफिकल्ट टू डिटेक्ट अँड मेजर ॲक्युरेटली विदिन शॉर्ट टाईम विदाउट द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जी ग्रोथ आहे ती मेजर करणं हे इन्स्ट्रुमेंटशिवाय शक्य नाही आहे. मग त्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. इट कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज ॲक्झॅनोमीटर.
जे ॲक्झॉनोमीटर हे इन्स्ट्रुमेंट यूज करून प्लांटची ग्रोथ मेजर केली जाते. ॲक्झॉनोमीटर म्हणजे त्या नावातच आहे, ॲक्झियन म्हणजे टू ग्रो आणि मेट्रॉन म्हणजे मेजर, म्हणजे ज्याची ग्रोथ कशी होते ती मेजर करणे हे त्याचं काम आहे. नेक्स्ट बघू, कंडिशन नेसेसरी फॉर ग्रोथ, म्हणजे ग्रोथला कोणत्या कंडिशन ह्या ससेप्टेबल आहेत ते आपण बघू. सप्लाय ऑफ न्यूट्रिटिव्ह मटेरियल. ग्रोथ कॅन ओनली टेक प्लेस when the protoplasm is supplied with nutritive material. म्हणजे प्रोटोप्लाझम ज्यावेळेस न्यूट्रिटिव्ह मटेरियल सप्लाय करेल त्यावेळेस ती ग्रोथ होण्यास सुरुवात होते. प्रोटोप्लाझम म्हणजे काय, हे कलरलेस मटेरियल आहे काय, आणि कंपेअरिंग द लिव्हिंग पार्ट ऑफ अ सेल इन्क्लुडिंग सायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि अदर ऑर्गॅनिजमध्ये प्रोटोप्लाझममध्ये जे सेल पार्ट आहेत इन्क्लुडिंग सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे आणि अदर ऑर्गॅनल्स आहेत, ह्या सगळ्यांपासून प्रोटोप्लाझम तयार झालेला आहे आणि तो कलरलेस मटेरियल आहे आणि तो न्यूट्रिटिव्ह मटेरियल सप्लाय करतो. त्यानंतर त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. द प्रोटोप्लाझम असिम्युलेट दिस मटेरियल अँड बिल्ड्स अप द बॉडी ऑफ द प्लांट. म्हणजे आत्ता म्हटल्यासारखं प्रोटोप्लाझम त्यावेळेस ते मटेरियल सप्लाय करतं आणि त्यानंतर ते प्लांटची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट बघू, सप्लाय ऑफ वॉटर. वॉटर इज नेसेसरी टू मेंटेन टर्जिडिटी ऑफ ग्रोविंग सेल. म्हणजे वॉटर हे नेसेसरी आहे टर्जिडिटी ग्रोविंग सेलची जी टर्जिडिटी असते ते मेंटेन करण्यासाठी, म्हणजे त्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी. टर्जिडिटी इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स ग्रोथ. म्हणजे ही जी टर्जिडिटी आहे ती फर्स्ट स्टेप आहे ग्रोथ, म्हणजे ग्रोथ होण्याच्या टुवर्ड्स टू ग्रोथ. प्रोटोप्लाझम कॅन वर्क ओनली व्हेन इट इज सॅच्युरेटेड विथ वॉटर. नेक्स्ट आहे सप्लाय ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सप्लाय. सप्लाय ऑफ ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर द रेस्पायरेशन ऑफ ऑल लिव्हिंग सेल्स. म्हणजे सप्लाय ऑफ ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर द रेस्पायरेशन ऑफ ऑल लिव्हिंग सेल्स. म्हणजे सगळे जेवढे लिव्हिंग थिंग्स आहेत, जेवढे लिव्हिंग सेल्स आहेत त्याला ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे सप्लाय ऑफ ऑक्सिजन इज नेसेसरी टू लिव्हिंग सेल्स. रेस्पायरेशनचा अर्थच तो आहे की द मुवमेंट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द आउटसाईड एन्व्हायरमेंट. म्हणजे आउटसाईड एन्व्हायरमेंटपासून जी ऑक्सिजनची मुवमेंट केली जाते टू द सेल्स विदिन टिश्यू. म्हणजे सेल्सला ऑक्सिजनचे पुरवठा केला जातो. अँड ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन टू आउटसाईड. आणि आतला जो कार्बन आहे तो आउटसाईडला आउट केला जातो. नेक्स्ट आहे in this process of respiration potential energy in the food is released in the form of kinetic energy and it is utilized by protoplasm. म्हणजे ह्या रेस्पायरेशन प्रोसेसमध्ये पोटेन्शियल एनर्जी इन द फूड इज रिलीज्ड. म्हणजे फूडमधली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती रिलीज केली जाते इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये पोटेन्शियल एनर्जी ही रिलीज केली जाते अँड युटिलाइज्ड बाय प्रोटोप्लाझम. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर ते अन ऑब्जेक्ट इज द एनर्जी दॅट इज प्रोसेसेस ड्यू टू इट्स मोशन. या मोशननुसार ते प्रोसेस केली जाते. नेक्स्ट बघू, सुटेबल टेम्परेचर. म्हणजे ह्याला टेम्परेचर कशा पद्धतीने लागतं बघू. इट रिक्वायर्स अ सुटेबल टेम्परेचर फॉर इट्स ॲक्टिव्हिटीज. म्हणजे त्याच्या ॲक्टिव्हिटीनुसार त्या टेम्परेचरची गरज लागते. प्रोटोप्लाझम कंडक्ट्स इट्स ॲक्टिव्हिटीज विदिन अ सर्टन रेंज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर रेंज किती, 28 to 30 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आहे. नेक्स्ट पार्ट बघू, लाईट. स्टोमाटा रिमेन ओपन अँड द क्लोरोप्लास्ट फंक्शन नॉर्मली प्रिपेरिंग फूड सबस्टन्स ओनली इन प्रेझन्स ऑफ लाईट. म्हणजे स्टोमाटा ओपनिंग आणि क्लोरोप्लास्ट फंक्शन हे जर नॉर्मली क्लोरोप्लास्ट काय करतं, प्रिपेरिंग ऑफ फूड. क्लोरोप्लास्टचं काम काय आहे तर प्रोड्यूस ऑफ फूड ड्युरिंग फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या वेळी फूड प्रोड्यूस करणं. आणि क्लोरोप्लास्ट हे ग्रीन प्लांट आणि अल्गेमध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे त्यामुळे प्रोटोप्लास्ट आणि
क्लोरोप्लास्ट ह्यांचं जर नॉर्मली प्रोसेस होण्यासाठी लाईट ही गरजेचं आहे. ॲब्सेन्स ऑफ लाईट इज व्हेरी हार्मफुल टू प्लांट, म्हणजे प्लांटला लाईटची गरज असते, त्यामुळं लाईट नसेल तर ते हार्मफुल प्लांटसाठी असेल. नेक्स्ट आहे प्लांट्स ग्रोज इन द डार्क ऑर इन व्हेरी वीक लाईट हॅव डेलिकेट सॉफ्ट अँड स्लेंडर स्टीम्स. म्हणजे काय, जर डार्क म्हणजे लाईट जर नसेल तर त्याची ग्रोथ त्याची स्लेंडर स्टीम्स, म्हणजे त्याची स्टीम जी आहे ती नॅरो आणि हाईटला कमी असणार, कारण त्याला पूर्ण फोटोसिंथेसिस होत नाही लाईट कमी पडली तर. नेक्स्ट आहे द लिव्ज ऑफ सच प्लांट्स आर स्मॉल, पेल येलो अँड ऑफन रिमेन अनडेव्हलप्ड अँड देअर रूट्स आर पुअरली डेव्हलप्ड. आणि त्यामुळे काय होईल तर त्याचे लिव्ज आहेत ते स्मॉल किंवा पेल येलो आणि रूट्सची पण ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. प्लांट्स शोविंग दिस कॅरेक्टरिस्टिक्स आर सेड टू बी इटिओलिटिक. नेक्स्ट बघू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. द फॅक्टर डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ ग्रोथ ऑफ पर्टिक्युलर ऑर्गन्स ऑफ द प्लांट बॉडी. आणि नेक्स्ट आहे रूट ग्रोथ टुवर्ड्स द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी अँड स्टीम अवे फ्रॉम इट. आणि हे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी का इम्पॉर्टंट आहे तर ते प्लांटचे जे रूट आहेत इट ग्रोज टुवर्ड्स द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या फोर्सनुसार ते रूटची वाढ होते आणि स्टीम आहे त्याच्या ऑपोजिट असते.